हॅलो, अरे तुम्ही कशाला करताय फोन सारखा सारखा? तुम्ही किती वेळा सांगितलंय तुम्हाला इंटरनॅशनल पडतो? हो मी करतो ना, मला मिस कॉल देत जा फक्त. हो आई, पण तू मिस कॉल दिल्यावर मला फोन करायला वेळ देशील की नाही? हो, चिडतो म्हणजे काय? जाऊ दे. हो जेवलो. मेक्सिकन. हो का आई? पॅकिंग चाललंय. हे बघ, एक लॉट झालाय आता आणि दुसरा लॉट लावलाय. हा हो ग बाई. आई मी बघतो म्हणलं ना. हा हा देते. ओय प्रिया, आपली फायरबॉक्सची किल्ली कुठे आहे? नाहीये तिकडे, पाहिलं मी. अरे कशाला म्हणजे काय? माझा पासपोर्ट आहे 797, सगळे डॉक्युमेंट्स तिथे आहेत की नाही? हो. हा बर. हा बघतो. हा बघतोय. नाही ते नाही लागणार. आपण निघू. बरोबर. तुमचं झालंय का सगळं? हे बघ, मनूचं बर्थ सर्टिफिकेट, वॅक्सिनेशन रेकॉर्ड, पासपोर्ट. हो ना चालेल. हा बघतो. नाही जुना नाही लागणार. हो बरं आहे ना प्रिया, बाबांचे रिपोर्ट आलेत का? हा ओके डॉक्टर. हॅलो हॅलो प्रिया. हॅलो. हाय. J1969792 कुलकर्णी अक्षय राजेंद्र. सापडला बाबा एकदा. डेट ऑफ बर्थ 22 ऑक्टोबर 1982. प्लेस ऑफ बर्थ मुंबई, महाराष्ट्र, इंडिया. अरे बघतोयस काय असा? आय नो हॅव चेंज, पण इतकं पण नाही. नाही कसं? हा जुना फोटो पाहिलास का? हा मुलगा शाळेत टॉप करणार आणि पुढे अमेरिकेत जाऊन शिकणार असं लिहिलंय याच्या चेहऱ्यावर. मग आलास की अमेरिकेत आणि शिकलास? येस. हा पण जे करायचं होतं ते राहिलंच ना. पीएचडी रेडी करायची. हो पण अमेरिकेचा शिक्का मात्र बसला. हा पहिला H1चा. मग काही वर्षांनी H1चा. हा काही केल्या पाठ सोडत नाही. आणि हा एंगेजमेंटच्या वेळेसचा. हा लग्नाच्या. मग आईला सोडून आलास, आई आजारी होती तेव्हाचा हा. आणि आता हा म्हणून आणि प्रियाला सोडून आलास तेव्हाचा. आणि घेतलंयस का सगळं नीट? झालंय कुठे अजून सगळं. फ्लाईटच्या दिवशी सकाळी बॅग भरायला घेतलीस तरी पुष्कळ वेळ असेल ना पॅकिंगला तुझ्याकडे. म्हणा इंडियाला जाताना असतंच कुठे एवढं सामान. एक्झॅक्टली. येताना खूप असतं. मेंढी खाऊ, त्यात पण चकल्या बाकरवड्या मस्त. चितळे टेस्टी स्प्रिंग रोल्स. डॉक्युमेंट्स घेतलीस ना सगळे? एम्प्लॉयमेंट व्हेरिफिकेशन लेटर, पेस्ट ऑफ कॉपी. उद्या जाईल ना ऑफिसला सकाळी, तेव्हा घेईन प्रिंट आउट. म्हणजे जाणार आहेस उद्या ऑफिसला? सुट्टी टाकायची मग सरळ. सुट्टी? आर यू किडिंग मी? प्रोजेक्ट क्रिटिकल स्टेजला माहिती आहे ना. आता इंडियात जायला मिळतं हे खूप म्हणलं पाहिजे. मग काय WFH. म्हणजे बघ, सोमवारी सकाळी लँड होतोय 8 वाजता. मग लगेच काही डिलिव्हरी होईल. मग काय कामच करीन म्हणा. त्यामुळे ऍटलीस्ट जेटलॅग तरी व्हायचा नाही मला. फ्लाईट मध्ये झोपणारच का मग? मूवीज बघीन, हिमेश वगैरे. तू काय? हॉल किती आहे यावेळी? आताच. मला विजा मिळतो हाँगकाँगला. भारी. सिंगल डे टूर्स मिळतायत का बघ. नको हा. एकट्याने फिरायला फार बोर होतो मला. त्यापेक्षा सरळ झोप काढलेली बरं. म्हणजे अजून की मध्ये कुठे डिले व्हायचा नाही. जरी झाला ना तरी कळेल कुठला झोप काढली. आधेमध्ये झालेला डिले तरी एक वेळ सुचईल. पहिल्यांदा आला तर तेव्हा तर मुंबईतच अडकला होता. हो ना. आणि किस्सा म्हणजे दुसऱ्या दिवशी एअरपोर्टला होताना पुन्हा पाऊस लागला.
मग काय, आईच म्हटली राहा बाबा हॉटेल घेऊन. ए, त्या दिवशी एअरपोर्टला पोहोचलास तेव्हाच आठवते? तुझ्यासारखी य जनता उभी होती रांगेत. कसलं भारी वाटलं होतं मला त्या दिवशी. फ्लाईट अनाउन्समेंट, चेक इन काउंटरवरची लगबग, मग सिक्युरिटी. नेक्स्ट इन लाईन प्लीज. या. हॅलो सर. हॅलो. मे हॅव युअर पासपोर्ट? येस. थँक्यू. मग बॅगांची वजन करणं थोडंफार इकडे तिकडे चालेल, पण फार जास्त नको, म्हणून आपणही त्या आकड्याकडे टक लावू. पण काळजी न बघू. बोर्डिंग पासवरच्या डिटेल्स 4-4 वेळा चेक करणं, आणि मग सिक्युरिटीची भली मोठी लाईन. काही लोक ना स्वतःच्या बॅगांसारखे जड होऊन आलेले असतात, दिगंताच्या प्रवासाला निघाल्यासारखे. आणि हे गोरे बघ, परदेश प्रवासाला निघाले तरी मुंबई पुणे प्रवासाला निघाले ते सामान घेऊन निघाले. सरळ जिन्याला जाता आला असतो म्हणा, पण एस्केलेटर घेतला. मजा येते. लहान लहान मुलं सुद्धा स्वतःच्या बॅग मिरवत चालली होती. गेट कडे जाताना भल्या मोठ्या काचातून पलीकडे पाहिलं तर फक्त अंधारच दिसला, आणि दूर रनवेवरती निळे हिरवे दिवे. त्या अंधारात कुठल्या गेटला कुठलं फ्लाईट लागलं काहीच कळत नव्हतं. हो, पण माझं गेट मला माहित होतं. जाताना ना एका रेस्टॉरंट मध्ये उगाच क्युरिओसिटी म्हणून जाऊन आलो. असलं पॉश रेस्टॉरंट पाहिलंच नव्हतं आधी कधी. आणि मग बरीच त्याला कॉफी घेतली. मुद्दाम ठरवून. चटणी सँडविच 150 रुपये आणि कॉफी चहा 80. तेवढ्यात ब्रिटिशचा क्रू दिसला. कसल्या हॉट होता ना त्या. मॉडेल्स नसले तरी चालतात कशाच, नाकासमोर. आणि दिसतातही तशाच. सॉरी. समोरचा गुज्जू मुलगा सुद्धा बहुतेक F1 वरच चालला होता. तो म्हणलाही ब्रिटिशवाले फार माफ करतात म्हणून. फ्लाईट मध्ये मूव्हीज कुठले असतील, खायला प्यायला काय देतील, शेजारी कोण बसलं असेल, समोरच्या उडत्या छपाकड्यांपैकी आपल्या केबिन मध्ये कोण असेल याचा विचार. त्या चेक इन काउंटरला इतका का वेळ लागला असेल, उगीच टाइमपास करत बसला. खरं सांग, डेअरिंग होत नव्हतं ना? नॉट रिअली. ऍक्च्युली बाबा दिसत होते बाहेर. म्हणजे ते बघत नव्हते माझ्या साईडला दिसतच, पण आई बघत होती दिसतोय का म्हणून. 3-3 तास आधी चेक इन केलं होतं. भरपूर वेळ होता तुझ्याकडे. एक्झॅक्टली. म्हणूनच वाटलं त्यांच्याबरोबर मला टाइम स्पेंड करता आला असता. मग बाहेर गप्पा मारत बसला असतास. मग परत आतेचे मागले झाले असते. आपल्याकडे पांडू टाकलेले असतात ना. तरी सुद्धा सचिन दादांनी सगळी प्रोसिजर रिवाइज करून घेतली होती. तरी गोंधळ झाले. फ्लाईट डिले, कॅन्सलेशन, रिस्केड्युलिंग वगैरे. नॉट ओनली दॅट, रिचेकिंग करताना कळलं की माझी एक बॅग पुढे गेली ऑलरेडी. मग काय त्याचं टेन्शन डोक्यात. तसाच पडालो बेडकडे. मी ना बहुतेक शेवटचं असेल फ्लाईट मध्ये घुसणार. वाट चुकलेल्या देवदत्ताला उचलतो रंगीन संगीत जादूचा गालीचा. वरती खालती अथांग निळे काचे, मध्ये पडदा, अरळतरळ कापूस कोणता, अवतीभोवती सराईचे सराई, आणि मध्ये धास्तावलेला देवदत्त. हे मीन नयन चपल चरण हवाई सुंदरी हो. गौरांग पूजेचे सोपस्कार झाल्यावर ह्या काळ्या आदमीला हे एक ग्लासभर पाणी द्या. आधारोषण सरबताचा एखाद दुसरा घोट चालेल, किंवा ठेवा कपाळावर तुमचा जादूचा पंजा. भेटा देवदत्त एकदम डोळे दिले.
अमेरिकेत मी आलोय, मी तुझा देवदत्त, तहानलेल्या डोळ्यांचा अनाहूत अतिथी विशेष, लाल निळ्या गालिचांचे विंडे ठेव गुंडाळून, उलगडून ठेव मात्र रंगबेरंगी सतरंज, उदी पिवळ्या मुरमाडाचे कातरलेले डोंगरकडे, अफाटलेल्या डोळ्यांमध्ये न मावणारी पाटनगरे, फ्लोरिडा भर दडवलेले तळ कोकण हिरवेगार, अपरंपार प्रवाहांच्या बारमाही पाताळ गंगा, वाळवंटात उभवलेली अदीम अद्भुत मायापुरी, आमच्याकडून चोरून नेऊन रुजवलेले दंडकारण्य, मखमली रुमालाने आच्छादलेल्या गुलटेकड्या आणि हॉलिवूडच्या गुलछड्यांची गुलछबोंची यक्षभूमी, शिसवी आणि हस्तिदंती काळी गोरी जमुना गंगा, आभाळात घुसवलेले काळे कपडे सोनमिना, थोडक्यात काय, तिळा तिळा उघड तुझी गुप्त गुफा, येणारा तो आलाय म्हणून म्हणतो दार उघड. अमेरिकेत मी आलोय, मी तुझा देवदत्त, मी आलोय. आलाच नसतास तर म्हणजे तिकडेच कंटिन्यू करायचंस. अमेझॉन इंडियाची ऑफर होतीच, भरपूर पगारही देते, गेला असतास बँगलोरला तर काही फरक पडला नाही. तेव्हा नाही ना तर 2-3 वर्षांनी आलोच असतो. आता आशिष नाही का आला गुगल इंडिया सोडून. पण यायचा इतका अड्डा असता. एकतर मी ठरवलं होतं इंजिनिअरिंग झालं की मास्टर्स करायचं आणि मग पीएचडी, आणि ती सुद्धा इथे युएसला येऊन, हा इंडियात नाही. आणि जरी तिकडे करायचं ठरवलं असतं ना तरी हवं तिथे हवं तसं करता आलं असतं का? नाही. का नाही? कमॉन, आधीच तिकडे कसा कारभार चालतो माहितीये ना. हवं तिथे हवं तसं करता यावं म्हणून आडनाव बदलून घेतात लोक. आणि ते नाही जमलं तर मग टेबला खालून टेबलावरून नाहीतर कुठल्या तरी आमदाराच्या चिठ्ठीनं. बरं, कॉलेज आणि शाळांचं वगैरे सोड, प्रायव्हेट सेक्टर मध्ये सुद्धा रिझर्वेशन करा म्हणून बोंबलत होते माहितीये ना. आपला शॉक लागला होता डोक्याला. आणि ते बँगलोरला जाऊन काही स्पेशल झालं नसतं. बस मधून किंवा बाईक वरून फिरून पोल्युशन ठासली गेली असते ना, ती वेगळीच. मग मुंबई काय बँगलोर काय सगळं एकच. मुंबईत असताना ना हातातल्या रुमालानं सतत घाम पुसत येणारा मुलगा म्हणून 4 किलोमीटर वरून सुद्धा ओळखायचं लोक मला. आता रुमाल या प्रॉडक्टची संबंध संपलाय मला. आणि आता गेलो होतो ना इंडिया, तेव्हा पाहिलं ना इंडियाला सगळ्यांची लागलेली असते सगळीकडे, बसमध्ये, लोकलमध्ये, ऑफिसमध्ये, सगळीकडे. हे असंच होतं. जेमतेम 2 आठवडे जातात तुम्ही इंडियाला आणि मग तिथल्या लोकांना, वेदरला, पोल्युशनला शिऱ्या घालून मोकळे होतात. आणि मग तिथले लोक तुम्हाला नॉन रिटर्निंग इंडियन्स म्हणायला मोकळे. लोकांना काय सांगते बोलायला? लोकांना ना अमेरिका म्हणलं की फक्त डॉलर्स एवढंच दिसतं. अरे पण इकडे शिकणं, काम करणं, स्वतःला इंडिपेंडेंटली एस्टॅब्लिश करणं हे सुद्धा किती सोपं नाहीये. पाहिलंच ना तू. इंडियाचा प्रॉब्लेम काय माहितीये का? इंडियातनं सगळेच लोक सगळ्याच बाबतीत एक्सपर्ट्स आहेत. मग तुमचा विषय काही असो, एक्सपर्ट कमेंट्स करण्यात आम्ही एका दमात तयार असतो. म्हणून वाटतं बाबांनो, तुम्हीच महान, तुमचीच लाल, आम्ही आपले इथे बरं. चायला ठेवलंय काय इंडियात? तो म्हणाला इंडियात ठेवलंय काय? सगळी साली रडारड आणि हाय हाय. वशिल्या वाचून जॉब लढी देतो कोण? काही म्हणा, आपले लोक आळशी म्हणून. करप्शनची कमाल नसती. स्टुपिड झाले. तूच सांग, फ्रीडम नंतर काय झाले? कधी वाटतं जावं तिकडे तेवढ्या पुरतं. आपल्यासाठी इंडियात कोण सुरतं? फार फार तर डॅडी मम्मी ओल्ड म्हणून $100-200 धाडतो अधून मधून.
त्यांना वाटतं चैनीत असतील राजा राणी. त्यांना कशी दिसणार आमची बैल घाणी. त्यांना आमच्या गाड्या दिसतात, घर दिसतं. जॉब नसता दोघांना तर जमलं असतं. इंडियात बैलगाड्या, कचरा, शेण. बरोबर. अमेरिकेत ब्रेन ड्रेन. आता सगळं मेकॅनिकल झालं. पॅकिंग पासून बँकिंग पर्यंत. पूर्वीसारखं बोटी बिटीने जायला लागलं असतं ना तर लागलीच असती. हो ना. आणि केबिन क्रू सर्व्हिस किंवा एंटरटेनमेंट वगैरे प्रकारच नसतील ना. दिवसेंदिवस नुसता प्रवास. पण बॉस तरी ते आले. फक्त अमेरिकेतच नाही तर जगात सगळीकडे. अगदी ते साऊथ अमेरिकेतल्या सुरिनाम पर्यंत पोहोचले रे लोक. ते आयलंड कुठलं आहे ग? तिथे खूप इंडियन्स आहेत बघ पॅसिफिक मध्ये. ईस्ट वेला ग्रोसरी स्टोर ना त्यांचं 1550 लँड लागते त्यांची. हा फिजी. फिजी. तर फिजीतल्या इंडियन इमिग्रंट्सवर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. जाम फाईट मारली एका लोकांनी. म्हणजे कुठल्या तरी अंधाऱ्या कोंदट खोलीतून दिवसेंदिवस प्रवास करायचा आणि आजारी पडायचं नाही. पडलात तर त्याच बोटीनं परत. आणि एवढं करून तिकडे जाऊन करायचं काय? तर मजूर म्हणून किंवा गुलाम म्हणून कापूस वेचायचे किंवा ऊस तोडायचे कोणाच्या तरी मळ्यात. बेसिकली एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात. राईट. इमिग्रेशन वॉज टफ बॅक देन. पण तरी लोक डॉक्टर्स, वकील झालेच की ते. इव्हन अगदी बिझनेसमॅन सुद्धा. हो. पण दोज वर द पीपल हु इमिग्रेटेड टू से UK और US. पण त्या फिजीतल्या लोकांचं काय? त्यांच्यातले बहुतेक जण तर मनाविरुद्धच गेले असतील ना, मजूर म्हणून, गुलाम म्हणून. त्यांना तर कल्पनाही नसेल की आपल्याला कधी डॉक्टर, इंजिनियर, वकील वगैरे होता आला असतो. आणि ऑफकोर्स बाकी कोणी त्यांना विचारायचा किंवा अपॉर्च्युनिटी वगैरे द्यायचा तर सवालच नाही. करेक्ट. म्हणजे मायग्रेट होण्यातलं इनहेरंट रिस्क कितीतरी हाय होतं. एक्झॅक्टली. तुमचं ठीक आहे रे. तुम्हाला नाही काही वर्कआउट झालं तर परत जायचं ऑप्शन तरी असतो. पण त्यांचं काय? इफ थिंग्स डिड नॉट वर्क आउट फॉर देम दे वर प्रिटी मच स्क्रूड, राईट? पण तरी ते आले. काय मोटिवेशन असेल त्यांच्यासाठी? आणि आजही जगभरातून लोक इथे येतात. काही नाही. जिथे पैसा जास्त मिळतो ना तिथे जातो आपण इमिग्रंट्स म्हणून. एक्झॅक्टली. म्हणूनच ते तिथे गेले आणि तुम्ही इथे आला. ऑफकोर्स तुमच्या केसमध्ये थिंग्स आर वे बेटर. हो. पण यु नो मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो ना तेव्हा मलाही तसंच वाटलं होतं. त्या फिजी मधल्या बिहारी माणसाला कुठल्या तरी तुरुंगात पडल्याचं. घिर घिर बदरा सावन वाके हाय रामा. कौनी नगरिया में जा बसे रे विदेसिया. पाल के जाहू जवा में रोए खोए बैठी हाय. कैसे होई काला पानी पार रे विदेसिया. काली कोठरिया में बीते नाही रतिया हो. किसके बताए हम पीर रे विदेसिया. अमुआ के डालिया में कुहू के कोयलिया. मनवा में अंगिया लगाए रे विदेसिया. गैया भर मोरा खूटवा पे भूखे रोए. अखियों से आंसुआ बहाए रे विदेसिया. रंपुआ के देसवा में कुहू के बदरिया. अरे कौनी नगरिया में जा बसे
मुंबईची ना गोष्टच वेगळी होती. घरी हातात चहा मिळायचा. आई बाबांमुळे ना सगळं सेट होतं यार एकदम. खाण्यापिण्याचे वांदेच नाही. आणि बिल्डिंग खाली उतरून 4 पावलं चाललं की समोर सगळं. हो ना, अगदी अगदी कटिंग मला पण समोरच. रविवारी सकाळी जाऊन डायरेक्ट बसायचं. मग दाढी, हेड मसाज वगैरे मस्त. बॅकग्राऊंडला याची बडबड आणि रेडिओ घ्यायची. यु नो व्हॉट आय मिस? मुंबईचा जो फील आहे ना तो नाही कुठे. बे एरिया पण बे एरिया म्हणजे फार तर फार पुणे बँगलोर वगैरे म्हणता येईल. मुंबई चान्सच नाही. पण बे एरिया बेस्ट. एल कमिनो जिंदाबाद. वेल ट्रू. आपले जाम पोचलेच नाही ते. म्हणजे इथे एकदा सेटल झालो ना की बाकी कुठं जाणं इम्पॉसिबल. राहताच येणार नाही. पण हे सुद्धा अगदी अलीकडचंच आहे रे. सामंत आजोबा भेटले होते ते काय सांगत होते आठवतंय? काय? ते म्हणजे जेव्हा पहिल्यांदा इकडे आले तेव्हा अख्ख्या कम्युनिटीचे गहू गोळा करून कुठल्या तरी मित्राच्या गाडीत घालून बर्थलीला जायचं आणि मग तिथल्या कुठल्या तरी ओळखीच्या गिरणीतून दळून आणायचं. आणि आता काही फरकच उरला नाहीये. इंडिया काय आणि युएस काय. वेल ऍटलीस्ट बे एरियात आणि इंडियात तरी नाहीये खास. काहीच मिस करत नाहीस? ऑफकोर्स नॉट. मला आठवतंय संध्याकाळी थोडं इकडे तिकडे करून झालं ना की डायरेक्ट पार्कात. नाहीतर रियाच्या नाक्यावर टीपी. अरे लईच टीपी. शेवटी भावांचा फोन यायचा, चला आता तरी घरी या. पण इथे पण आहे की रे तुमचं? हो, पण ऑकेजनलीच होतं अगं भेटून. आणि ऑफिसचा ग्रुप? त्यांच्याशी मोस्टली सगळं फॉर्मलीच होतं. आणि मला नाही ते झेपत बा सारखं सारखं हॅपी आवर वगैरे. तुझं कसं आहे ना, तुझे जे सवयीचे ते चांगले, बाकीच्यांचं काय तर झेपत नाही. अगदी असं नाही आहे. पण अगं खरंच फरक पडतो इंटरॅक्शन मध्ये. म्हणजे लहान लहान गोष्टींमध्ये एक्सक्यूज मी, यू वेलकम, थँक्यू वगैरे ऑड वाटतं मला अजूनही. मे बी त्यांच्यासाठी इट्स फाईन, पण मला त्यातून अजूनही परकेपणा राहतो. गोरी कातडी, मुलखाची उत्साही आणि सौजन्यशील. रस्त्यानं जाता येता हसत खेळत जातात. हे व्हॉट्सअप म्हणून कधी टाळी देतात. छोटीशी शिंक आली तरी एक्सक्यूज मी म्हणतात. बसमधून उतरताना ड्रायव्हरलाही गुड डे सर म्हणतात. देशी रक्तात अचंबा उसळला. त्याचा बेस्टचा कंडक्टर तिकीट फाडत असतो गुड डे शिवाय. गोरी कातडी मुलखाची ऑन्ट्रप्रेन्युअर. मिलियन्स बिलियन्स इकडे तिकडे काम रोजचे सवयीचे. स्टार्टअप चढणे, स्टार्टअप पडणे, आकडे बिकडे रोजीचे. टेक्नॉलॉजी, अल्गोरिथम्स, कॅल्क्युलेशन साठीचे. 4.5 उणे 1.5 मात्र कॅल्क्युलेटर साठीचे. देशी रक्तात 29चा पाढा घुमू लागतो. पावकी नेमकी आणि मास्तरांच्या छड्या त्यातच जन्म गेलेला असतो कॅल्क्युलेटर शिवाय. गोरी कातडी मुलखाची सेलिब्रेशन प्रेमी. वीकेंड चालू होतात हॅपी आवरनं. ग्रोसरीचीही सहल होते नटून थटून गमतीनं. धूम धडाक्यात जुलै द 4th, न्यू इयर ही मस्तीनं. आई बाबांना थँक्स म्हणायला डिनर मात्र इन्व्हाइट. देशी रक्तात ढोल ताशा वाजवत. त्याचा गुलाब मिरवणुकीत उधळत असतो ओळखी पाळखी शिवाय. गोऱ्या कातडीत पिझ्झा बर्गर पोट भरून भरलेलं. देशी रक्तात पोळी भाजीचा स्वाद खोलवर भिनलेला. थंडी वाऱ्यात सुद्धा कोकची तहान लागतेच कशी. पण हे बरे वाळा बरा, बरी आपली कपन बशी. दिवाळीचा फराळ आता कुरिअरनच येतो. दिवाळीचा फराळ आता कुरिअरनच येतो. मनातला पतंग मग जातो वरती.
हलत नाहीत डोळ्यात पुढची गॅलरीतला कंदील अनपडती. मग परत का नाही जात? इतकं सोपं नाहीये ते. का? सगळं इतकं टाईटली कपडले ना. म्हणजे मला चांगला जॉब मिळणं, तिला चांगला जॉब मिळणं, दोघांना चांगली पॅकेजेस मिळणं, नाही म्हणलं तर एका प्रकारच्या लाईफस्टाईलची सवय झाली आहे. आणि म्हणून त्याची शाळा वगैरे तेही सगळं बघायला पाहिजे ना. आता एवढा सगळा ओव्हरहेड पाहिला ना की वाटतं म्हणून द्यायचं आहे. अहो तिथे काय वाईट. आणि खरं सांगू का, इतकी वर्ष इकडे राहून ना सवय झाली आहे सगळ्याची. म्हणजे रुटीनच सगळं. पण आता रस्ता क्रॉस करण्यापासून तुला ना गोष्टी इतक्या सोप्या आणि सवयीच्या झाल्या की परत तिकडे जाऊन सेटल व्हायचं म्हणजे. आणि हल्ली तिकडे काय चाललंय एक कळतच ना. नको वाटतं. तू काही एकटा किंवा पहिला नाहीयेस करत जाणार. कित्येक लोक गेले. सुरुवातीला वाटतं, मग होते सवय हळूहळू. 20-25 वर्षात अंगवणी पडलेल्या सवयी अशा 7-8 वर्षात विसरणार आहेस का? इथे नेक्स्ट रिटर्निंग इंडियन मध्ये कोण होतं? करमरकर का केळकर कोणीतरी? भूषण केळकर. त्यांचं काय? भूषण केळकर. त्यांचं पुस्तक वाचलं मध्ये फॅमिलीज ऑफ नर्मल. खूप छान पुस्तक आहे. फॉर गुड इंडियात परत गेल्यानंतर स्टोरीज आहे. मग जाणार आहेस का परत फॉर गुड? तसंही वाटतं ना कधी कधी, एस्पेशली आई बाबांचा विचार केल्यावर. माझे एक कलिग आहे उदय भागवत म्हणून. साधारण 87-88 ला US ला आले. ते ना दर 8-10 वर्षांनी इंडियाला जातात आई बाबांना भेटायला. तर मला 8-10 वर्ष खूप वाटतात, पण दॅट्स नॉट द पॉइंट. तो वर्स्ट पार्ट इज की ते एकटेच जातात. म्हणजे त्यांची बायको किंवा मुलं नाहीच म्हणतात जायला. सी आय डोंट वॉन्ट टू जज एनीवन हिअर, पण मला असं व्हायला नकोय आई बाबांबरोबर. पण अरे हे जितकं वाटतंय तेवढं पण वाईट नाहीये. बऱ्यापैकी कॉमन व्हायला लागलं. हल्ली एकतरी माणूस असतो घरी बाहेर. मग त्यातून परांजप्यांच्या आथाश्री सारख्या स्कीम्स आहेत किंवा नृपासारखे सपोर्ट ग्रुप्स व्हायला लागले. आणि खरं सांगू का, पेरेंट्स पण शिकले जातात अशा गोष्टींची डील करायला. तिला तुम्ही पंख तयांशी घरटी झाली कुठे कुठे. आता तुली कांचन संध्या मेघ डंकडी सोन फुटे. पिलास फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. आता आपुली कांचन संध्या मेघ डंबरी सोन फुटे. कशाच नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. तिमिर दाटता बनूनी चांदणे तीच उमलतील संथपणे. सले कालची विसरून सगळी भले जमेचे जी विस्मरू. शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू. उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे. तरी समुद्रायणी प्रमाणे ओसुतटीची म्लान तृणे. इथेच आपुली तीर्थ त्रिस्थळी वाहे आपुल्या मुळी तळी. असू तिथे सखी ओला वटमी आणि तू तर देवतळी. शिवनी येती गुरे पाखरे तीचले तरे जाण सखे. दिवस जरीचे आले जरी त्या काठ जरीचा लावू सुखे. चलो झोपतो आता. आता झोपलो नाही ना तर उद्या सकाळी वांदे होते. झोप नाही तर उद्या उद्या सुरली विमानात किंवा हाँगकाँगला होईलच. गुड नाईट. गुड नाईट.
नॉन रेसिडेंट इंडियन, NRI, टाहो, स्प्लेंडर, शिवाजी पार्क, बेगल्स, गुलमोहर, टेलगेट पार्टी, शुभम करू, गोल्डन गेट, आकाश कंदील, एल कमिनो, तेंडुलकर, हिल्स कॉफी, सवाई, राईट थ्रू, गणेशोत्सव, फुलबाजी, बिस्किट्स अँड ग्रेव्ही, टेस्ला, थालीपीठ, पंपकिन कार्ली, हापूस, शाळा, आई बाबा, इंडिपेंडन्स, रैशनैलिटी, कोहम, कोहम, मी कोण, इंडियन, अमेरिकन, इंडियन अमेरिकन, की आणखी कोणी, नॉन रिटर्निंग की नेक्स्ट रिटर्निंग, ऍक्च्युअली जस्ट आयडेंटिटी, ओळख, माणूस म्हणून. पासपोर्टवरची ओळख फक्त कामालाच. तपकीर ओढून 7 मजली शिंकणारी किंवा छोटीशी शिंक आल्यावर ही एक्सक्यूज मी म्हणणारी ती खरी. थालीपीठासारखीच बिस्किट्स आणि ग्रेव्हीसाठी झुरते ती खरी. दिवाळीचा आकाशकंदील आणि हॅलोवीनचं पंपकिन कार्विंग सारख्याच उत्साहानं करते ती खरी. आणि खरं सांगू, एकदा माणसाला माणूस सापडला की कोहम हा प्रश्न पुन्हा पडायलाच नको. मिसिसिपी मध्ये मिसळू दे गंगा, राईन मध्ये नंगा करो स्नान. सिंधूसाठी झुरो ॲमेझॉन थोर, कांगो बंडखोर टेम्ससाठी. 56 भाषांचा केला तोची ज्ञान देवा जन्माये. नाईलच्या काठी रॉकी करो संध्या, संस्कृती अनवंध्या नष्ट हो. वोल्गाचे ते पाणी वाहू दे गंगेत, लाभो निग्रो रेत पंढरीला. जागृतानो एका प्राणांच्या क्षका, ऐसा योगाता
माझा हिमाचल धरो अंतरपाठ लग्नासाठी भट वेदद्रष्टा रक्ता रक्तातील कोसळोत भिंती मानवाचे अंती एक गोत्र रक्ता रक्तातील कोसळोत भिंती मानवाचे अंती एक गोत्र. अंती एक गोत्र. लेखन चक्रपाणी चिटणीस. कविता वसंत बापट, विंदा करंदीकर, बाबा बोरकर आणि चक्रपाणी चिटणीस. दिग्दर्शन आदित्य कुलकर्णी. कलाकार नीरज कुलकर्णी, अमिता वैद्य. संगीत हिमांशु कोशे, सिद्धार्थ जोशी. प्रकाश सुधांशु कुलकर्णी. नेपथ्य सहाय्य श्रावणी अष्टीकर, सौरभ वसेकर. प्रस्तुती कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कला.